नमस्कार मित्रांनो, श्रीमंतीचा कोडमध्ये तुमचे स्वागत आहे. सुरू करूया उद्या दिनांक 29/5/2026 चे निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे मार्केट अनालिसिस. सुरुवात करूयात निफ्टीपासून. निफ्टी सध्या 23,907च्या आसपास क्लोज झाला आहे. मित्रांनो, बऱ्याच जणांना वाटतं की खालचा मोठा सपोर्ट थेट 23,600 वर आहे, पण इंट्राडेसाठी ते खूप लांब पडेल. त्यामुळे उद्यासाठी आपल्याला जवळचा आणि पहिला सपोर्ट असेल 23,830चा स्विंग. जर हा सपोर्ट तुटला तरच मार्केट 23,750 आणि त्यानंतर थेट 23,600च्या मोठ्या डिमांड झोनकडे जाईल. वरच्या बाजूला 24,000 हा एक महत्वाचा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे. बँक निफ्टी आता 54,853 वर क्लोज झाली आहे. उद्याच्या दिवशी 55,000 हे लेवल निफ्टीसाठी सर्वात मोठा रेजिस्टन्स असेल. जोपर्यंत मार्केट याच्या वर टिकत नाही तोपर्यंत नवीन तेजी करू नका. खालच्या बाजूला मोठ्या लेवल सोडून जर आपण इंट्राडेचा विचार केला तर 54,650 हा जवळचा सपोर्ट असेल आणि तो तुटल्यास 54,400 पर्यंत जागा मोकळी होईल. सेन्सेक्स 75,867 वर क्लोज झाला आहे. त्यासाठी 76,050 हा पहिला छोटा रेजिस्टन्स आहे. जर मार्केट उद्या गॅप अप उघडले आणि 76,050च्या वर टिकले तरच 76,200चा टार्गेट मिळेल. पण जर मार्केट खाली आले तर पहिला सपोर्ट 75,700चा असेल आणि 75,500चा दुसरा सपोर्ट असेल. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, काही कारणास्तव मार्केट जर गॅप डाऊन उघडले तर हे आपले सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करतील. तुम्ही या तिन्ही चार्टचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यावर सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या 3 लेवल ड्रॉ केलेले आहेत. आता निफ्टीच्या ऑप्शन चेनकडे वळूया. निफ्टी 2,907च्या आसपास ट्रेड करत आहे, तर सिंथेटिक फ्युचर्स 23,965 वर आहे. 24,000च्या स्ट्राईकवर कॉल साईडला मोठी ओपन इंटरेस्ट वाढ दिसत आहे, जे एक महत्वाचा रेजिस्टन्स दर्शवते. खालच्या बाजूला 23,900 वर चांगला सपोर्ट दिसत आहे. मार्केट सध्या रेंज बाउंड स्वरूपात आहे. जोपर्यंत 24,000चा रेजिस्टन्स ब्रेक होत नाही तोपर्यंत तेजीची शक्यता कमीच आहे. बँक निफ्टी सध्या 54,853च्या आसपास ट्रेडिंग करत आहे. 55,000च्या स्ट्राईक प्राइसवर कॉल साईडला 7.3चे ओपन इंटरेस्ट आहे, तर पुट साईडला 6.8 लाख आहे. हे दर्शवते की 55,000च्या वर टिकल्यास मोठी मुवमेंट येऊ शकते. सेन्सेक्स सध्या 75,867च्या आसपास ट्रेड करत आहे. 75,800च्या स्ट्राईकवर जबरदस्त वया बिल्डअप झालाय. कॉल साईडला 34.8 लाख आणि पुट साईडला 75.8 लाख दिसून येत आहे. 75,800 हा सेन्सेक्ससाठी सध्याचा मुख्य सपोर्ट आणि मुख्य रेजिस्टन्स आहे. येथून ज्या दिशेला ब्रेकआउट मिळेल त्या दिशेला मोठी रॅली अपेक्षित आहे. थोडक्यात सांगायचे तर मार्केट सध्या एका वेट अँड वॉच मोडमध्ये आहे. कोणतीही मोठी पोझिशन घेण्यापूर्वी लेवल ब्रेक होण्याची वाट बघा. सुरक्षित ट्रेडिंग करा. आता पाहूया आपला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ॲस्ट्रो टाइम प्रेडिक्शन. मित्रांनो, उद्याचा मुख्य प्लॅनेट आहे व्हीनस म्हणजे शुक्र. शुक्राच्या या स्थितीनुसार उद्याचं मार्केट प्रेडिक्शन फ्लॅट आणि साईडवेज राहण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये खूप मोठी वन वे मुवमेंट मिळण्याची शक्यता कमी आहे आणि मार्केट एका रेंजमध्ये अडकलेलं दिसू शकते. उद्याचा पहिला हायेस्ट डिग्री प्लॅनेट आहे मर्क्युरी. त्याचा टाइम आहे सकाळी 7:05 ते 8:12. पण मित्रांनो, हा वेळ आपल्या काही कामाचा नाही, कारण आपलं मार्केट 9:15 वाजता सुरू होतं. त्यामुळे हा वेळ आपण सोडून देणार आहे. आपल्यासाठी फक्त 9:15 ते 3:30 मधील वेळच व्हॅलिड असते. दुसरा हायेस्ट डिग्री प्लॅनेट आहे ज्युपिटर. याचा टायमिंग आहे सकाळी 10:24 ते 11:30. हा वेळ आपल्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. आता नीट समजून घ्या आपल्याला काय करायचे. उद्या शुक्रामुळे मार्केट तर फ्लॅट किंवा साईडवेज असेल, पण जेव्हा 10:23 ते 11:30 ही वेळ येईल तेव्हा
मार्केट आपल्या एखाद्या महत्त्वाच्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला असेल तर तिथून मार्केटमध्ये रिव्हर्सल किंवा पुलबॅक येऊ शकतं. या पूर्ण 1 तासाच्या वेळेत मार्केट कधीही फिरू शकते, अगदी पहिल्या 5 मिनिटात किंवा शेवटच्या 5 मिनिटात सुद्धा. त्यामुळे या काळात फक्त वॉच ठेवा. जर 1 तासात काहीच घडलं नाही तर जबरदस्ती ट्रेड करू नका, ती वेळ सोडून द्या. तर मित्रांनो, उद्या सकाळी 10:24 ते 11:30 या वेळेवर नक्की लक्ष ठेवा आणि चार्टवरील सपोर्ट रेजिस्टन्स पाहूनच आपला ट्रेड प्लॅन करा. मित्रांनो, उद्या सकाळी 6:30 वाजता रिटेल क्लायंट्स, FII, DI आणि प्रोज यांनी मार्केटमध्ये काल काय केले याचे संपूर्ण विश्लेषण आपण सकाळी 6:30च्या प्री मार्केट ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सकाळीच नक्की बघा. तर मित्रांनो, तुम्हाला आजचे मार्केट ॲनालिसिस आणि ॲस्ट्रोटाईम कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. मार्केट ॲनालिसिसच्या अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला आत्ताच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.